2014च्या लोकसभा इलेक्शन झाल्या आणि त्यामध्ये मोदी लाटेमुळे सर्वच पक्षांची धुळधाण उडाली आणि यामुळे आसाम काँग्रेसचीही मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आणि यावरती चर्चा करायला आणि मार्ग काढायला आसाम सरकारचे काही काँग्रेसचे नेते त्यावेळेस राहुल गांधींना भेटायला आले आणि ही मीटिंग चालू असताना त्या ठिकाणी राहुल गांधींचा लाडका पाळीव कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने त्याच प्लेटमधील बिस्किटं खायला चालू केली ज्या प्लेटमध्ये हे सर्व नेते बिस्किट खात होते आणि या ठिकाणी राहुल गांधी काही बोलले नाहीत आणि ती लोक जी होती ती सुद्धा निमूटपणे त्यातलीच बिस्किट खात राहिली। अशा वेळी त्यामधील एकच नेता होता ज्याला ही गोष्ट आवडली नाही किंवा तो त्यांना त्यांचा अपमान वाटला आणि त्यानंतर त्यांनी तिथून बाहेर जाऊन तिथून काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि ह्याच नेत्याने पुढे जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि पूर्वोत्तर भारतातून काँग्रेस जवळपास नामशेषच केली। हा नेता म्हणजे कोण आणि पूर्वोत्तर भारतात भाजपला एवढं प्रचंड यश कसं मिळत आहे याची स्टोरी जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये। मी आहे रुद्र पाटील आणि तुम्ही पाहत आहात द मराठी बाणा। आज पूर्वोत्तर भारतातील महत्त्वाचे राज्य असणाऱ्या आसाममध्ये मतमोजणी झाली आणि या मतमोजणीचे निकाल पाहताना आपल्याला असं दिसून येत आहे की नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजेच एनडीए पूर्ण बहुमताने सत्तेवरती येत आहे। आता एनडीए मध्ये भाजप हा मुख्य पक्ष आहेच, पण त्या ठिकाणी आसाममध्ये त्यांच्यासोबत स्थानिक पक्ष असणारे बोडोलँड पीपल्स फ्रंट आणि आसाम गण परिषद हे दोन पक्ष सुद्धा त्यांच्या एनडीएमध्ये सामील होऊन अत्यंत सुरेख असे त्यांनी यश संपादन केलेले आपल्याला आज दिसून येत आहे। त्यांचा स्ट्रॉंग होल्ड ज्या ज्या कम्युनिटीवर आहे, ज्या ज्या भागावरती आहे, ज्या एरियावरती आहे तिथे त्यांनी चांगलं प्रदर्शन करत आज एनडीएला जवळपास 99 जागा मिळत आहेत। तसेच काँग्रेस जो काही कधी काही एकमेव सत्ताधारी पक्ष सर्वात स्ट्रॉंग पक्ष होता या ठिकाणी त्यांना फक्त 23 जागा मिळालेल्या आहेत आणि अदर जे पक्ष आहेत जे इतर अपक्ष वगैरे त्यांनी 4 जागा मिळवलेल्या आहेत। जर आपण पाहायला गेलो तर 2011 मध्ये भाजपला आसाममध्ये फक्त 5 सीटा होत्या। त्यावेळेस काँग्रेस हा तिथला सर्वात शक्तिशाली पक्ष होता आणि तरुण गोगोई हे तिथले मुख्यमंत्री होते। त्यानंतर बऱ्याच उलथापालथी घडल्या आणि 2016 पासून भाजपची सत्ता आसाममध्ये यायला सुरू झाली। 2016 मध्ये भाजपला सत्ता मिळाली, त्यानंतर भाजपला 2021 मध्ये सुद्धा सत्ता मिळाली आणि आज 2026 मध्ये सुद्धा भाजपला परत एकदा आसाममध्ये पूर्ण बहुमताने सत्ता मिळत आहे। तरी ही गोष्ट छोटी नाहीये की एनडीए हॅट्रिक करत आहे आसाममध्ये। हे होत असतानाच काँग्रेसला ज्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या किंवा जो काँग्रेसचा चेहरा होते असं समजलं जायचं की हेमंता बिस्वा शर्मांना जर कोणी उत्तर देऊ शकतं, त्यांचा पर्याय कोणी होऊ शकतं तर तेच होऊ शकतात। ते म्हणजे आसामचे तरुण गोगोई नावाचे जे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, त्यांचे सुपुत्र गौरव गोगोई। कारण काँग्रेसने त्यांना असेच प्रोजेक्ट केलं होतं की हेच आहेत जे हेमंता बिस्वा शर्मांना हरवू शकतात आणि आसाममध्ये काँग्रेसचं सरकार आणू शकतात। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेमंता बिस्वा शर्मांना हरवायचा प्रश्न सोडा, उलट हे जे गौरव गोगोई आहेत हे स्वतः त्यांच्या मतदारसंघातून पराभूत झालेले आहेत। या राज्यात एकूण 126 विधानसभेच्या जागा आहेत आणि त्यांच्यासाठी ही मतमोजणी सुरू होती, त्यांच्यासाठी ही इलेक्शन झालं आणि हे होत असताना इथे बहुमताचा आकडा हा 64 आहे आणि 64चा आकडा असताना एनडीए तब्बल 99+ जागा इथे मिळू शकते। आता तर 99 जागावरती ते लीड घेत आहेत। कदाचित त्यांच्या जागा वाढवू शकतात किंवा त्यांची एखाद दोन जागा कमी सुद्धा होऊ शकते, परंतु हे नक्की झालंय की एनडीए तिसऱ्यांदा आसाममध्ये सलग सत्ता स्थापन करत आहे। आसाममध्ये आणखी एक शक्तिशाली पक्ष आहे, तो म्हणजे AIUDF। याचे सर्वेसर्वा आहेत बद्रुद्दीन अजमल। हा पक्ष एकेकाळी पूर्वी काँग्रेसचा सहकारी पक्ष होता। आपल्या सर्वांना माहित असेल की आसाम हे राज्य भारताच्या पूर्वोत्तर भागात पडते, जिथं की आपण पाहतो काझीरंगा अभयारण्य, एकशिंगी गेंडा, गुवाहाटी, मा कामाख्या यांचं मंदिर, यासाठी आसाम ओळखलं जातं। आसामची बॉर्डर ही बांगलादेश सोबत जोडलेली गेलेली आहे आणि ज्या प्रकारे घुसखोरीचा त्रास हा पश्चिम बंगालला होतो त्याच प्रकारे तो आसामला सुद्धा होतो आणि बांगलादेशमधून झालेल्या घुसखोरीमुळे आसाममधले लोक खूप त्रस्त आहेत। कारण याचा त्यांच्या संस्कृतीवरती परिणाम होत आहे, त्यांच्या डेमोग्राफिकवरती परिणाम होत आहे, त्यांच्या रहनसहनवर परिणाम होत आहे। सरकारी जमिनीवरती किंवा खासगी जमिनीवरती बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेलं आहे। हेच मुद्दे लक्षात घेऊन भाजपने काही वर्षापासून आसाममध्ये घुसायला सुरुवात केली आणि जेव्हा भाजपने या लोकांच्या मनातील मुद्द्यांना हात घातला त्यामुळे लोकांनी भाजपवरती विश्वास ठेवला आणि भाजप वाढत गेली। हेमंता बिस्वा शर्मा यांचा जन्म 1969 साली झाला गुवाहाटीमध्ये आणि त्यांनी 1994 मध्ये काँग्रेस जॉईन केली। त्यांचं शिक्षण त्यांनी LLB केलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधून आणि गुवाहाटी कॉलेजमधून त्यांनी PhD केलेली आहे। 1994 मध्ये त्यांनी काँग्रेस जॉईन केल्यानंतर त्यांनी त्यांची गुरु असणाऱ्या भृगू फुकार यांच्या विरोधात 1996 मध्ये इलेक्शन लढवलं, पण जसं की ते नौके होते आणि भृगू फुकार शेवटी त्यांचे गुरु होते, या इलेक्शनमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 2001 मध्ये ते पहिल्यांदाच विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून आले। विधानसभेला पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांना कृषी मंत्री पद देण्यात आले आणि काही कालांतरानंतर त्यांचं ते पद काढून घेऊन त्यांच्याकडे स्वास्थ्य आणि वित्त मंत्रालय म्हणजे एवढ्या तरुण वयात त्यांच्याकडे अशा मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या।
त्यावेळी जे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव होतं तरुण गोगोई. त्यांच्यानंतर नंबर 2चे आसाममधले नेते म्हणून हेमंता बिश्वा शर्मा यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. त्यांना त्यावेळेस तरुण गोगोई यांचा राईट हँड म्हटलं जायचं किंवा तरुण गोगोई यांच्या कायम सोबत असल्यामुळे त्यांना शॅडो मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांची एक ओळख झाली होती. हेमंता बिश्वा शर्मा यांना अपेक्षा होती की तरुण गोगोई यांची कारकीर्द संपल्यानंतर किंवा त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर नंबर 2चा नेता आणि सर्वात प्रभावशाली नेता असल्या कारणाने मुख्यमंत्री पदाची माळ ही त्यांच्या गळ्यामध्येच पडेल. पण हे सगळं न होता तिथे आला नेपोटिझम आणि तरुण गोगोई यांचे सुपुत्र गौरव गोगोई यांनी राजकारणात प्रवेश केला आणि यामुळे हेमंता बिश्वा शर्मा हे थोडेफार साईडलाच पडले. नवीन आलेले गौरव गोगोई हे परदेशातून शिकून आलेले असल्याने आणि त्यात ते तरुण गोगोई यांचे सुपुत्र असल्याने राहुल गांधी यांनी हेमंता बिश्वा शर्मा यांच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी गौरव गोगोई यांना पुश करायचे काम केले. यामुळे कुठेतरी हेमंता बिश्वा शर्मा दुखावले जाऊ लागले. त्यांना कुठेतरी ही भावना त्यांच्यात जागृत झाली की मला कुठेतरी साईडलाईन केलं जाते, माझं महत्व एवढं असून सुद्धा नवीन आलेल्या मुलाला सगळी संधी देत आहेत आणि जो माझा हक्क होता, मी पक्षासाठी जेवढं काम केलं त्या ठिकाणी मला चान्स दिला जात नाहीये. 2014च्या इलेक्शनमध्ये मोदी लाटेमध्ये सर्वच पक्षांची धुदाण उडाल्यानंतर आसाम काँग्रेसचे काय करायचे आणि त्यात काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी हेमंता बिश्वा शर्मा हे राहुल गांधींना भेटायला गेले होते. त्यावेळेस तो कुत्र्याचा किस्सा घडला की हे सर्व मीटिंग करत होते त्यावेळेस राहुल गांधींचा एक लाडका कुत्रा आहे पाळीव, तो त्या रूममध्ये आला आणि या लोकांना सर्वांना खायला बिस्किटं दिली होती आणि त्या कुत्र्याने डायरेक्ट येऊन त्या बिस्किटांमध्ये त्या टेबलावरती तोंड घालायला सुरुवात केली. यावेळेस सगळी ही लोक बघत होती आणि काही न बोलता त्या प्लेटमधील बिस्किटं घेऊन ही लोक खात होती आणि तो कुत्रा सुद्धा त्याच प्लेटमधील बिस्किट खात होता. ही गोष्ट हेमंता बिश्वा शर्मा यांना खूप लागली. त्यांना तो त्यांचा अपमान वाटला. बाकी कोणी काही बोलत नसले तरी त्यांनी ही बिस्किटं न खाता तिथून उठून गेले आणि त्यानंतर त्यांनी ठरवले की काँग्रेसचा राजीनामा द्यायचा आणि भाजपमध्ये यायचे. भाजप याच्या अगोदरपासूनच त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी खूप इच्छुक होतं, पण तत्कालीन भाजपचे तिथले सुप्रीम असणारे नेते सर्वानंद सोनोवाल यांना हेमंता बिश्वा शर्मा यांची दहशत होती. त्यांना वाटत होते की जर हेमंता बिश्वा शर्मा आमच्या पक्षामध्ये आले तर कदाचित माझं महत्त्व कमी होईल. तरीही अमित शहाच्या मध्यस्थीने हेमंता बिश्वा शर्मा हे 10 आमदारांना घेऊन भाजपमध्ये सामील झाले आणि त्यानंतर सर्वानंद सोनोवाल आणि हेमंता बिश्वा शर्मा यांची जोडी अशी जमली की हेमंता बिश्वा शर्मा यांनी सांगितलं होतं की आसामच्या विधानसभा इलेक्शनमध्ये 2016च्या आम्ही 80+ सीटा आणू. तरी त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचे तडजोडीचे राजकारण यामुळे एनडीएच्या तब्बल 86 सीटा 2016च्या इलेक्शनमध्ये आल्या. 2016मध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी भाजपने सर्वानंद सोनोवाल यांना दिली, पण त्यांच्या खालोखाल हेमंता बिश्वा शर्मा यांनी मोठ्या प्रमाणावर कामं केली, कल्याणकारी योजना राबवल्या, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट मोठे मोठे राज्यामध्ये आणले आणि ते राबवले आणि अशा प्रकारे 2021 मध्ये जेव्हा इलेक्शन आलं त्यावेळेस हेमंता बिश्वा शर्मा यांच्या प्लॅनिंगवरती आणि नियोजनावरती भाजपने परत एकदा दुसऱ्यांदा आसाममध्ये सत्ता मिळवली. हे इलेक्शन झाल्यानंतर हेमंता बिश्वा शर्मा यांच्यावरती अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी टाकली आणि त्यांनी त्यानंतर जे काम केलं, त्यानंतर जे ते लोकप्रिय झाले, त्याचे रिझल्ट आपल्याला 2026च्या इलेक्शनमध्ये सुद्धा बघायला मिळतात. भाजपच्या विजयाची आणि काँग्रेसच्या ऱ्हासाची, जो की पूर्वोत्तर भारतातून काँग्रेस पूर्ण नष्ट होत आहे, याची तुम्हाला कारणं काय वाटतात ते आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.